माझ्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे की माझेच प्रोफेसर माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलत आहेत आणि हा रचनाचा आम्ही एका फॅमिलीसारखं आहोत. येस, आम्हाला सगळ्यांचंच एकमेकांना कॉन्स्टंट हेल्प असतं आणि आम्ही सगळे एकमेकांसाठी कॉन्स्टंट लागतो. आणि ॲज अ स्टुडंट सो मी जेव्हा इथे शिकवायला आली आहे आय कन्सिडर माय सेल्फ ॲज अ ब्रिज. कारण मी शिकली आहे ह्याच्याकडनं आणि तर मला परत ते कोणाला तरी देता येत आहे म्हणून मी खुश आहे. आणि आय फील व्हेरी ऑनर्ड. आणि टीम पण सुरेख आहे आणि सगळ्यांसोबत आम्ही जे स्टुडंटसाठी करतो अगदी छोट्या छोट्या गोष्टी हेडलाईन करण्यापासून ते बॉडी कॉपी लिहिण्यापर्यंत प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. आणि हा मला वाटतं प्रोफेसरांचा परिसर स्पर्श असल्याशिवाय ही पुढची चांगली पिढी घडत नाही. प्रत्येक सृजन आणि अमूर्त कलेला या परिसर स्पर्शाचा मला वाटतं आस्वाद आला पाहिजे, तरच उत्तमात उत्तम पुढील पिढी घडणार आहे या डिजिटल युगात. सर त्यांना ड्रॉ करून नंतर वेगवेगळे शिकवले आहेत मॉडेल्समधून, त्याचं अतिशय मग त्याला करायला मदत होते. हळूहळू मग त्याच्यामध्ये लाईनआउट ॲड करून मग ओव्हरऑल त्यांना स्टडी वाढतो. नंतर हळूहळू मीडियामध्ये त्याला आम्ही मीडिया इंट्रोड्यूस करतो. त्याच्यात सर्वात पहिल्यांदा मग नेचर ऑब्जेक्ट त्याला ते एलिमेंटरी मध्ये जे बेसिक झालेलं असतं ती आम्ही करतो. त्याच्यात बाकी सगळ्यांचं पॅकेजिंग हे वेगळं असतं. बाकी सगळ्यांच्या ब्रँडिंग जर का तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स बघितले तर त्यांचं ब्रँडिंग वेगळं असतं, पॅकेजिंग वेगळं असतं. पेपर बोट स्टँड आउट का होतं, कारण की त्यांचं पॅकेजिंग वेगळं आहे आणि ते रिसायकलेबल आहे. म्हणजे तर त्या गोष्टीला एम्फसाइज केलं. बाकी सगळ्यांनी जो विचार केला बोटच्या पॅकेजिंगसाठी किंवा ब्रँडिंगसाठी. हे आमचे सगळे माजी विद्यार्थी आहे, अतिशय हुशार विद्यार्थी, आणि आज आम्ही त्यांना इथे पुन्हा शिकवायला ठेवलेलं आहे. आमच्याकडून शिकून गेलेले विद्यार्थी आम्ही रचनामध्ये नेहमीच शिक्षक म्हणून ठेवतो. कशात मिळाले ते सांग. माझ्या फायनल कॅम्पेनसाठी मोशनवर केलेलं, त्याच्यासाठी मेहनत वगैरे खूप घेतलेली आणि आता फायनल त्याच्यामध्ये हे सगळे आमचे मेडलिस्ट विद्यार्थी आहेत, विनर्स. सो माझ्या
ह्याच्यामध्ये फायनल कॅम्पेन बेटर इंडियावरती होता. इट इज अ ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म जिथे पॉझिटिव्ह न्यूज अपलोड होतात. सो इट इज व्हेरी गुड की ह्याचा थोडा एक्सपोजर मिळाला आहे. तुझं भार्गवी आर्लेकर. तुझं सांग बाळा. मला परफॉर्मर इन ऑल 4 years हा अवॉर्ड मिळाला आहे. हा जनरल अवॉर्ड आहे, म्हणजे कॅम्पेन किंवा इलेक्टिव्ह असा नाही आहे. 4 वर्षाचा माझा परफॉर्मन्स होता ते त्याने टोटल मोजून मला अवॉर्ड दिला आहे. रचना संसद कॉलेज कसं वाटतंय तुम्हाला? कोरोना महामारी आपल्याकडे आली होती, त्या काळामध्ये बरेच कलाकार माझ्या ओळखीचे, माझ्या माहितीचे कलाकार जे फक्त चित्र करतात किंवा फाईन आर्टमध्ये आहेत. मी फाईन आर्टला नावं ठेवत नाही आहे, पण इतकी जी स्टुडंट होते किंवा ते प्रोफेशनल होते त्याच्यावर खूप वाईट परिस्थिती आली होती. पण अप्लाइड आर्टचे स्टुडंट्स किंवा अप्लाइड आर्टचे प्रोफेशनल्स खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सर्वाईव्ह केलं. इथंच तुम्हाला कळेल की आमची मुलं कुठल्या काही गोष्टीमध्ये वाया नाही जात, कायम एक टॉपला राहतात. इव्हन जरी त्यांनी ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये काम नाही केलं, एखाद्याला वाटलं की काही वर्षांनी आपण शेती करावी, तर त्यामध्ये पण एक कॉन्सेप्च्युअल शेती करणार आणि सगळ्यापेक्षा वेगळा